इतिहास आणि आमचं योगदान जरी मिटवलं गेलंय इतिहासातून, पण आमची संस्कृती आणि परंपरा आम्ही सातत्याने जपत आलोय आणि ती पुढे जपणार। जागतिक आदिवासी दिनाचा ओए अरे निकलना, ओए निकलना निकलना, क्या होगा, निकल निकल। वाघारी मंडळी बसून थोडं बाजूला नाचायचंय। बोलो जय सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो, जय आदिवासी आदिम सकाळ। आणि मी चेतन गायकवाड आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आजचा ब्लॉग खूप महत्त्वाचा होणार आहे आपल्याला, कारण आज जागतिक आदिवासी दिन आहे, जो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर म्हणजे नॅशनल लेवलवरती मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आमचा इतिहास आणि आमचं योगदान जरी मिटवलं गेलंय इतिहासातून, पण आमची संस्कृती आणि परंपरा आम्ही सातत्याने जपत आलोय आणि ती पुढे जपणार आहे। तर आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा। आज आपण पेठला जातोय आणि दिंडोरीला जाऊन आलोय, सकाळी पूजा वगैरे करून आलोय। तर आता पेठला जायचं आपल्याला, आणि पेठला कशा प्रकारे कार्यक्रम आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा माझ्यासोबत, आणि आपली गँग पण आहे आपल्या सोबत, 2 बाईक आहे आपल्या। तर लवकरात लवकर आपण पेठला पोहोचू आणि मग तिथे मी बोलेल, काही तुम्हाला दाखवेल परंपरा आपण कशा प्रकारे जपतोय। तर ठीक आहे, व्हिडिओ मध्ये सोबत राहा। तर ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा जय आदिवासी। तर परत एकदा सर्वांना जय आदिवासी, जय जवाहर। तर चला आपण डायरेक्ट भेटू पेठला। मित्रांनो, इतिहासचा आमचा लय सर्वश्रेष्ठ होता आणि आमचे योगदान पण इतिहासामध्ये एकदम सर्वश्रेष्ठ होते, पण मग आमचा इतिहास नेहमी पुसत आलाय, आजपर्यंत नेहमी पुसला गेलाय आपल्या आदिवासींचा इतिहास। तर आपल्या चुकीच्या वर्तनाने अजून त्याच्यावर काही प्रभाव पडेल, अजून त्याच्यावर काही वाईट परिणाम होतील, असं पण वागू नका आपल्या आदिवासी दिनानिमित्त। तर मस्त राहा आणि व्यवस्थित राहा, चांगला आनंद घ्या 2025च्या आदिवासी दिनाचा। तर चला व्हिडिओ मध्ये सोबत राहा। आपला इतिहास जरी पुसला गेलाय तरी पण आपली संस्कृती परंपरा आपण जपतोय याचा अभिमान आहे। तर चला सोबत राहा ब्लॉग मध्ये आपल्या। तर मित्रांनो, आपण गोळशीच्या पुढे आलो आता। आदिवासी भाऊ, तर कसं वाटतंय 9 ऑगस्ट या वर्षीचा? एक नंबर। कुठले पोपर्ड्याची गँग आहे। तर लिंक टाकून देईल मी, नंबर भेटला तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा मित्रांनो। तर चला आता पेठ मध्ये भेटू आपण, भरपूर पब्लिक आहे। जागतिक आदिवासी दिनाचा, जागतिक आदिवासी दिनाचा। तर चला, महादेव महादेव।
तर आता आपण भेटू पेठमध्ये. समोर रोडला गाडी वगैरे पेटली वाटतं, तर इकडनं रस्ता बंद आहे. तर या बाजूने एक रोड आहे, तो घाटाच्या समोर निघेल. तर आपण डायरेक्ट तिकडे भेटू आता. तर ब्लॉगला कंटिन्यू करा. आपल्या आजचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे. तर आपली गाडी येते. तर चला, हे बघा ही गँग आहे पोपर्ड्याची, जे आदिवासी. तर चला आता निघू आपण पण. ते आदिवासी भाऊ, ते आदिवासी. तर चला, पब्लिक फुल जोमात आहे. तर मित्रांनो, आपल्या जीवाला जपा. जागतिक आदिवासी दिन दरवर्षी आहे. फुल ट्रॅफिक आहे बघा. चला, जे आदिवासी जाऊ दे. घे चायला पुढच्या थांबायचं ना थोडं. चला, थोडी ट्रॅफिक क्लिअर करू पहिले. अरे निकलना, ओए निकलना, क्या होगा? निकल रे भाई. तर ठीक आहे, आपण थोडी ट्रॅफिक केली क्लिअर. चला आता निघू आपण पण. आपल्याकडे पण जास्त वेळ थांबायला टाइम नाहीये. तर फायनली गँग आपण पेठला पोहोचलो आता. तर इतकी भरपूर गर्दी बघू शकता तुम्ही. किंवा अजून तर बँडपर्यंत पोहोचलो पण नाही आपण. इकडे जेवढी गर्दी, भयानक गर्दी झाली आहे. तर इथं सरकारी दवाखाना आहे, त्याच्या बाजूला आदिवासी हे भरलंय संमेलन आहे. तर आपण तिथं जाऊ, पहिले ते बघू आपल्या आदिवासी परंपरा, आणि मग पुढे बँडकर जाऊ. तर ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या. तर मित्रांनो, इथं पंचायत समितीमध्ये कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, संमेलन आहे. तर तिथं गेलो होतो आपण जरा वेळ. तर अजून कार्यक्रम चालू नाही झालाय. तर आपण बँड वगैरे तिकडे जाऊन बघून येऊ. आणि गँग आपल्यासोबत लय गर्दी आहे. तर ब्लॉगला सोबत राहा. तर चला, बाकी गर्दी इकडे येते, बाकी तिकडे चालली आहे. तर मी थोडं सरांना विचारलं तिकडं, मला बोलायचं आहे म्हणून थोडं. आपण बघू आता इकडून गेल्यावर, रिटर्न गेल्यावर थोडा चान्स वगैरे दिला तर थोडं बोलायचं आहे. तर चला, बाकी तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा, आपल्या सोबत राहा व्हिडिओमध्ये.
ॲम्ब्युलन्सचा जागा द्या. ॲम्ब्युलन्स आले, ॲम्ब्युलन्स आले. फायनली आता बँड पर्यंत पोहोचतो आपण. तर अजून किती लांब जायचंय काय माहित, आवाज तर येऊ राहिले अजून. तर फुल गर्दी पेटला. ठीक आहे, या वर्षी दोरगाव मिस आहे आपल्याकडून, पेटला आलोय आपण. तर कंटिन्यू गाडी पार्किंग पासून कंटिन्यू चालू राहिलं, जवळजवळ 1 किलोमीटर झालं तरी पण अजून बँड आला नाही. आणि पब्लिक एवढी बापरे, एकदम खतरनाक गर्दी आहे. तर चला, तर आपल्याला दिंडोरीचा व्हिडिओ अलग बनावा लागणार आहे, कारण हाच व्हिडिओ एकदम मोठा हो राहिलाय. व्हिडिओ किती पण मोठा हो द्या, फक्त जे आदिवासी नक्की लिहा कमेंटमध्ये. तर चला, चल आपण आहे ना
थोडं मोकळं करायचंय. वाजणारी मंडळी बसून थोडं बाजूला नाचायचंय. बोलो जय बोला.
मला मिळवणारी फुलंडी गजरावर मिर्ची रोट खाया रे आदिवासी भाया मिर्ची रोट खाया रे आदिवासी भाया आदिवासी भाया आदिवासी भाया
सारी दुनिया में छाया रे आदिवासी भाया तर तुम्ही सकाळी ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा बघितलंच असेल, आपण आज पेठला आलो होतो. तर पेठला एवढी भयानक गर्दी होती, अक्षरशः चालायला पण जागा नव्हती. एवढे आपले आदिवासी बांधव तरुण मुलं आले होते. तर एकदम खतरनाक विषय. आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पण होते, पण आपल्याला व्हिडिओ शूट वगैरे करायला जमलं नाही आहे, कारण मोबाईलची बॅटरी ड्रेन झाली आपल्या. तर असं पण थोडा प्रॉब्लेम देतोय. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि पेठमध्ये खरंच हवा झाली आहे. तर जेवण पण होतं, जेवण पण केलं आम्ही मस्तपैकी. तर आता आपण डायरेक्ट भेटू संध्याकाळी दिंडोरीला सेकंड पार्टमध्ये आदिवासी दिनानिमित्त सेकंड नंबरचा ब्लॉग आपला संध्याकाळी शूट करायला जायचं आहे दिंडोरीला. तर ठीक आहे, या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंटमध्ये जे आदिवासी लिहा मित्रांनो. तर ठीक आहे, भेटू आपण परत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजसाठी एवढंच. सर्वांना जय आदिवासी, जय जवाहर.